नमस्कार. परिसंवादाच्या या दुसऱ्या सत्रात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. सत्राची सुरुवात आपण पद्याने मागील पद्याच्या पुढच्या काही कडव्यांनी करूयात. कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. हे इतिहासाची नवीन लिहितील पाने, अशुभांची येथून पुसतील नाव निशाणे. हे नव्हेत छोटे, हे तर युग निर्माते, हे मायभूमीचे भावी भाग्य विधाते. शौर्याने आपुल्या नमवितील जी नियती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती, ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती. जगभरात स्वास्थ्य किंवा हेल्थ या संकल्पनेची व्याख्या करताना अनेक तज्ज्ञांनी ती फक्त शारीरिक स्वास्थ्यासाठी सीमित न ठेवता ती होलिस्टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुलांचे भावनिक स्वास्थ्य हा त्यातला महत्त्वाचा अंग. मुलांचे भावनिक स्वास्थ्य आणि अस्वास्थ्य समजून घेताना या डॉक्टर संदीप केळकर या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी डॉक्टर अनघाताई लवळेकर, प्रज्ञामानस संशोधिकेच्या संचालिका यांना विनंती करते की आपले पुढील व्याख्याते डॉक्टर संदीप केळकर यांचे त्यांनी स्वागत करावे. धन्यवाद ताई. प्रख्यात बालरोग व नवजात तज्ज्ञ डॉक्टर संदीप केळकर हे इक्विप OSE ISO सर्टिफाईड इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक क्षमतेवर संशोधन व प्रशिक्षण करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. इन्स्टिट्यूट ऑफ कोचिंग असोसिएशन हार्वर्ड मेडिकल स्कूलचे सदस्य ते आहेत आणि अमेरिकेतील नामवंत हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील नेक्सस EQ कॉन्फरन्सचे सदस्य व अध्यापक म्हणून देखील ते काम बघत आहेत. मुंबईमधून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुख्यतः अमेरिकेतून चाइल्ड डेव्हलपमेंट, बिहेवियर, मेंटल हेल्थ, इमोशनल इंटेलिजन्स, माइंडफुलनेस, EQ असेसमेंट, कपल रिलेशनशिप कोचिंग असे अनेक प्रमाणित अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यांचे इमोशनल इंटेलिजन्स या विषयातील शास्त्रीय संशोधनात पुण्यातील अनेक शाळांसोबत त्यांनी काम केले. अनेक नामवंत संस्थांमध्ये परिषदांमध्ये अतिथी व्याख्याते म्हणून त्यांना निमंत्रित केले जाते. काही त्यातली नावे सांगायची झाली तर इंडियन आर्मी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, जावे भावनांच्या गावा या डॉक्टर केळकर यांच्या पुस्तकाला 2013चे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सन्माननीय असे पारितोषिक देखील मिळालेले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखा तर्फे सरांना नवनिर्माण पुरस्कार देखील मिळालेला आहे. मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या सत्राला आणि आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार. सर्वप्रथम प्रज्ञामानस संस्था आणि ज्ञानप्रबोधिनी यांनी हे जे अतिशय महत्त्वाचं
चर्चासत्र इथे आयोजित केलेलं आहे 2 दिवसाचं. त्यानिमित्ताने मी प्रथम त्यांना आणि त्यांच्या सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो. आणि या पूर्ण चर्चासत्रासाठी आणि या महत्त्वाच्या विषयासाठी बोलण्यासाठी मला जे इथे आमंत्रित केलं आहे त्यासाठीही मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि कृतज्ञता दर्शवतो. खरं म्हणजे आत्ताच डॉक्टर सलील कुलकर्णींचं आपण भाषण ऐकलं आणि खरं म्हणजे असं वाटतं मला की म्हणजे क्रिकेटमध्ये आल्यानंतर सचिन तेंडुलकरनी बॅटिंग करून नंतरचे सगळेच फलंदाज आहेत ते म्हणजे कोणी आठवतच नाही नंतर कोणी बॅटिंग केली ते. तसं होण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे मला 2 गोष्टीबद्दल म्हणजे पहिलेच मी क्षमा मागणार आहे. एक म्हणजे इथे बऱ्याच इंग्लिश शब्द पण वापरले जाणार आहेत आणि ते कदाचित जास्त प्रमाणात प्रेझेंटेशनमध्ये पण आत्ताच तुम्हाला दिसत आहेत काही इंग्लिश शब्द. आणि अर्थात थोड्याफार प्रमाणात थिअरी, प्रॅक्टिस, एक्सपिरियन्शियल लर्निंग. कारण मला जास्त जे 20 वर्ष मी भावनांक या विषयावर काम करतो आहे, भावनिक स्वास्थ्यावर मुलांच्या काम करतो आहे, त्याच्यामध्ये जास्त मुलांशी संबंध, पालकांशी संबंध आला आहे. आणि एक बालरोग तज्ज्ञ म्हणून गेले 30 वर्षाहून जास्त मी जे काम करतो आहे ते एक बालरोग तज्ज्ञ न होता बाल आरोग्य तज्ज्ञ या दृष्टीनेच मी दृष्टिकोनातूनच मी हे सगळं कार्य केलेलं आहे आणि त्याचा प्रयत्न करतो आहे. कारण जेव्हा मूल आमच्याकडे येतं तेव्हा काहीतरी सिम्पटम, आजार घेऊन येतं आणि पण माझं दृष्टिकोन असाच राहिलेला आहे पहिल्यापासून की ते सिम्पटम बरा करणं किंवा तो आजार कमी करणं एवढाच संकुचित दृष्टिकोन न ठेवता त्या मुलाच्या स्वास्थ्यासाठी किंवा त्या वेलनेस जर्नीमध्ये आपण काय मार्गदर्शन करू शकतो मुलाचं, पालकांचं आणि सगळ्यांचंच. आणि त्यासाठी मला स्वतःला काय शिकायला पाहिजे आणि काय स्वतः अभ्यास करायला पाहिजे. आणि 20 वर्षापूर्वी हे जेव्हा मला वाटलं की नाही हे करायलाच पाहिजे मी, कारण नुसतंच आजार बरं करणं हा बालरोग तज्ज्ञाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण तो वेलनेस जर्नीमध्ये असणं. कारण आम्ही बघतो की जेव्हा बालरोग तज्ज्ञ सुरुवातीलाच म्हणजे मी बरेच मुलांचं बघितलं आहे की जन्मताच मी त्यांना बघितलेलं आहे आणि त्यांना आता मुलं झालेली आहेत. तर ते पहिले आपण जेव्हा जन्मतो मूल तेव्हा आपण म्हणतो त्याला की बंडल ऑफ जॉय. पण बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच मुलांमध्ये त्यांचा प्रवास आहे तो बंडल ऑफ जॉय टू बंडल ऑफ प्रॉब्लेम्स होतो आणि कुठेतरी मध्ये काहीतरी होत असतं. खरं म्हणजे आम्ही हे जवळून बघत असतो पण आम्हाला कदाचित ते ज्ञान नसतं, अवेअरनेस नसतो, कधी हे शिकवलेलंच नसतं. त्यामुळे बरीचशी मुलं ही निघून जातात आमच्या डोळ्याखालनं आणि डायरेक्टली जेव्हा त्यांना विकार निर्माण होतो तेव्हा मग आम्हाला कळतं अरे काहीतरी झालेलं आहे आणि मग आम्हाला सायकियाट्रिस्टकडे पाठवा किंवा त्याच्यासाठी काहीतरी करा, ट्रीटमेंट द्या, हे सगळं करायला लागतं. पण मला असं का वाटलं की का नाही आपण हे सगळं स्वास्थ्यासाठी किंवा अस्वास्थ्य होऊ नये म्हणून प्रतिबंधित करावं किंवा प्रिव्हेंट करावं अर्ली. आणि त्यासाठी जसे आम्ही वॅक्सिन्स देत असतो सगळे, पोलिओ, ट्रिपल, ते आजार होऊ नये म्हणून, मग भावनिक लसीकरण का नाही द्यायचं? कारण भावनिक स्वास्थ्य हे स्वास्थ्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. आणि चौमितीय वाढ जी म्हणतो आम्ही, WHO पण सांगितलेलं आहे, त्यामध्ये भावनिक स्वास्थ्य हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि माइंड बॉडी हे एकच असल्यामुळे त्याचा परिणाम एकमेकांवर होतच असतो. तर त्या दृष्टीने माझी वाटचाल झाली. पण एक मला अनुभवाने मी सुरुवात करणार आहे की ज्यामुळे मला इट वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन फॉर मी ॲज अ पिडियाट्रिशियन. एक दिवस बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक पालक माझ्याकडे आले. त्यांचा राहुल नावाचा 16 वर्षाचा मुलगा. पालक अतिशय चिंताग्रस्त होते आणि माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आले होते. ते कारण असं होतं की त्या राहुलला नैराश्य या आजाराने तो डिप्रेशननी आजारी होता आणि खूप सिव्हिअर होतं डिप्रेशन. 4 वेळेला गेल्या 2 महिन्यामध्ये यायच्या अगोदर त्यांनी 4 वेळेला आत्महत्येचे असफल प्रयत्न केले होते. पण ते माझ्याकडे पालक का घेऊन आले होते तर मी त्याचा बालरोग तज्ज्ञ लहानपणापासून होतो. त्यांनी बरेच प्रश्न मला विचारले पालकांनी
की याचं प्रोग्नॉसिस काय, नैराश्य कसं येतं किंवा काय करायचं पुढे, मग हे बरा होईल की नाही. स्वाभाविक जे चिंता होती ती सगळी त्यांनी व्यक्त केली. पण जाता जाता त्यांनी जो प्रश्न विचारला त्यांनी मी पूर्णपणे स्तंभित झालो, किंवा म्हणजे पूर्ण विकेटच पडली असं म्हणायला हरकत नाही माझी. जाता जाता त्यांनी म्हणाले मला, त्यांनी विचारलं, डॉक्टर तुम्ही हे सगळं म्हणताय ते ठीक आहे, तुम्ही त्याला लहानपणापासून बघताय ऑलमोस्ट थ्रू डे 1, हे सगळं प्रिव्हेंट करता आलं असतं का? कुड वी हॅव प्रिव्हेंटेड धिस? आणि त्या प्रश्नाने मी पूर्णपणे स्तंभित झालो. माझ्याकडे तेव्हा अजिबात उत्तर नव्हतं. पण त्या एका प्रश्नाने माझं पूर्ण पुढचं जे काम होतं त्याला एक म्हणतात ना, एक फुल्लिंग मिळालं आणि ते एक स्पार्क मिळाले. आणि त्यांनी मी पुढचं माझ्या प्रयत्न सुरुवात केले की कसं काय आपण भावनिक लसीकरण देऊ शकतो मुलांना भावनिक अस्वास्थ्यच होऊ नये यासाठी काही करता येईल का. आणि माझ्या आताचं जे पूर्ण एक 35-40 मिनटं मी जे बोलणार आहे त्याच्यामध्ये याच महत्त्वाच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे. आणि कदाचित ते, कारण माझ्यामध्ये या ऑडियन्समध्ये बरेच सायकोलॉजिस्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, बरीच मान्यवर मंडळी आहेत, पण पालक पण आहेत. तर त्यामुळे या सगळ्यांना जचेल किंवा त्याला रिलेट होईल अशा प्रकारे मी बोलण्याचा प्रयत्न करीन. थोडंफार कदाचित थोडं थिअरॉटिकल कधी वाटण्याची संभव आहे. पण जर का तुम्हाला खूपच वाटलं तर इथे अनफॉर्च्युनेटली सतरंजा पण नाही आहेत दोरे काढायला. त्यामुळे तुम्ही नुसतं हात वर करून सांगितलं आणि इंटरॅक्टिव्ह करायचं म्हटलं तरीसुद्धा आपण तेव्हापासून इंटरॅक्टिव्ह करू शकतो. तर या काही मुद्द्यांवर मी बोलणार आहे. एक म्हणजे सुरुवातीलाच भावनिक स्वास्थ्य म्हणजे काय आहे, त्याची परिभाषा काय आहे, व्याप्ती काय आहे, त्याच्यामधलं न्यूरोसायन्स काय आहे. कारण मला या क्षेत्रामध्ये जास्त आकर्षित का केलं गेलं की त्याच्यामधलं मेंदूविज्ञान इतकं अफाट पुढे गेलेलं आहे की या गेल्या 2-3 दशकामध्ये मेंदूमध्ये काय एक्झॅक्टली चाललेलं आहे अगदी क्लिअरली दिसू शकतं. लाईव्ह तुम्ही बघू शकता फंक्शनल MRI आणि वेगवेगळ्या गॅजेट्समधनं. दुसरं मी बघणार आहे की अतिशय महत्त्वाची संकल्पना जी 4थ्या दशकामध्ये आहे आता, पण त्याच्याकडे दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे इतके दिवस, आणि त्याचं भावनिक स्वास्थ्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आणि भावनांक. त्याबद्दल मी थोडं बोलेन. तर भावनिक स्वास्थ्य आणि त्याच्या मुळाशी काय आहे, त्याचा पाया कसा रचला जातो, आणि पालक शैली आणि पालकांची जी पॅरेंटिंग स्टाईल म्हणतो आपण, त्याच्यावर कसा चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो याबद्दल मी बोलेन. त्यानंतर भावनिक स्वास्थ्य आणि अस्वास्थ्याची लक्षणे कुठली असतात. सुरुवातीलाच आपण ज्याला रेड फ्लॅग्स म्हणतो, कदाचित लहान असतानाच त्या राहुलला काही रेड फ्लॅग्स होते जे टोटली मिस झाले माझ्याकडनं तेव्हा, किंवा ते कोणाकडनंही मिस होऊ शकले असते. पण तेव्हा जर का ते पकडता आले असते किंवा तेव्हा जे आम्हाला कळलं असतं, त्याचं भान असतं, तर काहीतरी करता आलं असतं का, की ज्यामुळे त्याला डिप्रेशन पुढे जाऊन होऊ नये या दृष्टीने. तर त्याबद्दल ती लक्षणं कुठली आहेत ती आपण बघूया. आणि नंतर थोड्याफार प्रमाणात हे कसं मोजायचं, खरंच भावनिक स्वास्थ्य मोजता येतं का, आणि भावनिक स्वास्थ्य मोजायचे काही क्वेश्चनर्स आहेत का. त्याच्यामध्ये गेले 3-4 वर्ष मी स्वतः आणि माझ्या सहकार्यांनी काही सायंटिफिक रिसर्च करून काही क्वेश्चनर बनवलेलं आहे, ते पण मी तुमच्यापुढे सादर करणार आहे. आणि ऑफकोर्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण स्वास्थ्य संवर्धनामध्ये भावनिक स्वास्थ्य विकसित कसं करायचं, आणि त्यासाठी पालक म्हणून किंवा टीचर म्हणून किंवा प्रोफेशनल म्हणून आपण काय करू शकतो याबद्दल मी या मुद्द्यांवर सगळ्या बोलणार आहे. आणि ऑफकोर्स हे सगळं तुम्ही बघितलं तर भावनांशी निगडित आहे, त्यामुळे आपल्याला भावनांच्या गावाला जावंच लागणार आहे. आणि या पुस्तकामध्ये मी सविस्तर याबद्दल खूपच लिहिलेलं आहे, लोकांपर्यंत पोचलेलं आहे. आणि ह्या पुस्तकाचा सुरुवात करायच्या अगोदर, म्हणजे पुस्तक लिहायची सुरुवात करायच्या अगोदर मी स्वतः याच्याबद्दल अनभिज्ञ होतो. म्हणजे खरं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करून झाल्यानंतर, MD झाल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आम्ही येतो बालरोग तज्ज्ञ म्हणून, तेव्हा माइंड, इमोशन्स, सायकोलॉजी याच्याबद्दल अजिबात काही ज्ञान नसतं, कोणालाच नसतं, कारण काही शिकवलंच जात नाही. डायरेक्टली विकार कसा होतो आणि त्या विकार केल्यानंतर सायकियाट्रिस्टकडे कधी पाठवायचं एवढंच आम्हाला शिकवलं जातं. पण मला असं वाटलं की हा जो मधला काळ आहे, जो विंडो पिरियड आहे, तो आपण खूप जातोय आपल्या हातातनं.
आणि त्या विंडो पिरियडमध्ये आपण खूप काही गोष्टी करू शकतो, ज्या एक मला वाटलं की एक बाल आरोग्य तज्ज्ञ म्हणून मी करणं अपेक्षित आहे. आणि ते सगळं मी या पुस्तकात आहे. पण ते करण्या अगोदर मी स्वतः त्याचा अभ्यास खूप केला, कारण करायलाच लागला, कारण अतिशय अनभिज्ञ होतो मी या सगळ्या गोष्टींबद्दल. तर या पुस्तकं, जी डझनावारी पुस्तकं, सायकॉलॉजी रिसर्च मॅन्युअल्स, वेगवेगळं लिटरेचर, याचा मी जवळजवळ 6 ते 7 वर्ष कंटिन्युअस अभ्यास केला. त्याचं सायन्स बघितलं, न्यूरोसायन्स काय आहे त्याच्यामागे, मेंदूविज्ञान काय, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कॅरॉल सार्नी, नंतर जॉन गॉटमन, मार्टिन सेलिग्मन, हे जे अतिशय या भावनिक स्वास्थ्य आणि या वेगवेगळ्या विषयांवर खूप पायाभूत काम करणारी जी मंडळी आहेत, जी इकडे नाही आहेत, वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत, पण त्यांनी 3-3, 4-4 दशकं या कॉन्सेप्टवर काम केलेलं आहे. आणि त्या कॉन्सेप्टचा स्वतः अभ्यास करून त्याच्यामधलं थोडंसं सार मी माझ्या आजच्या भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये पण मी थोडंफार सांगणार आहे. आणि हे थोडंसं फार प्रमाणात भाषणच होणार आहे, पूर्वीसारखं मागच्या याच्यासारखं ते नसणार आहे कदाचित, पण त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात मी प्रॅक्टिकल जे टूल्स असतात ते पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भावनिक स्वास्थ्य आणि अस्वास्थ्याबद्दल आपण का बोलायला पाहिजे आणि हे चर्चासत्र का एवढं महत्त्वाचं आहे? कारण 21सावं शतक हे भावनिक अस्वास्थ्याचं शतक आहे आणि मुलांमध्ये हे सगळीकडे दिसतं आहे. आणि नवीन स्लोगन जागतिक आरोग्य संघटनेने आणलंच आहे की नो हेल्थ विदाऊट मेंटल हेल्थ. आणि आम्ही जेव्हा कॉन्फरन्सेस घेतो तेव्हा मी सांगतो की मेंटल हेल्थ आणि भावनिक स्वास्थ्य यावर काही ना काहीतरी आपण करायलाच पाहिजे, त्याच्यावर काही ना काहीतरी सेशन्स पण असायला पाहिजे. तर हे कारण आहे की त्यामुळे आपल्याला, खास करून आम्हाला बालरोग तज्ज्ञांना, यावर खूप महत्त्वाचं संशोधन करावं असं वाटतं आणि काम करावं असं वाटतं. कारण सध्या काय दिसतं, 21व्या शतकामध्ये आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टी दिसतात आणि हे काय नवीन सांगायला नको आहे. पण काही गोष्टी आहेत त्या ज्या वाढत चाललेल्या आहेत की स्ट्रेस लेवल्स वाढतोय. आणि स्ट्रेस लेवल्स वाढतो का? कारण आतमध्ये काहीतरी क्षमता कमी आहे. कारण तसे स्ट्रेस लेवल्स कमी असणारी पण खूप मुलं आहेत, नाही का? म्हणजे असं नाही की सगळीच मुलांना स्ट्रेस लेवल्स वाढलेलं आहे. मग त्यांच्यामध्ये काय वेगळं असतं? त्यांच्यामध्ये काही क्षमता वेगळ्या असतात का? वाढलेला एकाकीपणा आहे आणि ऑफकोर्स आक्रमकता खूप वाढलेली आहे. आणि कुठल्या तरी सर्वेमध्ये एकदा सांगितलेलं की लहान मुलांमधल्या भावनिक स्वास्थ्याच्या 42 इंडिकेटर्स, म्हणजे सूचकांवर मुलं बिघडत चाललेली आहेत आणि एकावरही इम्प्रूव्ह होत नाहीत, विच इज अ व्हेरी कन्क्लुझिव्ह ट्रेंड. आणि हा 21व्या शतकातला ट्रेंड आहे. आणि आपण बघतो की भावनिक स्वास्थ्यानिमित्त, म्हणजे भावनिक अस्वास्थ्याचे किंवा मानसिक आरोग्याचे पण वेगवेगळे विकार आहेत, ते मुलांमध्ये वाढत चाललेले आहेत. वर्तन विकार, भावनिक समस्या. पण 21व्या शतकातले काही स्पेसिफिक, म्हणजे सोशल मीडिया रिलेटेड स्क्रीन डिसऑर्डर किंवा स्क्रीन रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत, ते मी स्वतः बालरोग तज्ज्ञ पण म्हणून बघतोय, बालआरोग्य तज्ज्ञ म्हणून, आणि स्वतः या विषयामध्ये खोलवर जाऊन जो अभ्यास केलेला त्यामुळे बघतोय. एक गोष्ट नेहमी दिसतीये, ती म्हणजे मुलांचं भावनिक स्वास्थ्य हे त्यांना सोशल मीडियावर मिळणाऱ्या पोस्टच्या लाईक्सवर अवलंबून होतं आहे. आणि मुलं, अर्थात फोमो वगैरे आपण ऐकतो, पण काही नवीन गंभीर भावनिक अस्वास्थ्याचे काही आजार दिसायला लागले. एक दिसतं म्हणजे कंटिन्युअस पार्शल अटेन्शन सिंड्रोम. मूल जेव्हा अभ्यास करत असतं तेव्हा समोर पुस्तक असतं, लक्ष चित्त तिकडे फोकस करायचं असतं, पण काही सेकंदात त्याला मोबाईल दिसतो, लक्ष तिकडे जातं, मोबाईलवरनं टी व्हीवर जातं, टी व्हीवरनं आणि कुठेतरी जातं. कंटिन्युअसली पार्शली अटेंडिंग टू व्हेरियस थिंग्स, कंटिन्युअस पार्शल अटेन्शन सिंड्रोम हा एक महत्त्वाचा अस्वास्थ्याचा भाग दिसतोय हल्ली सोशल मीडिया. आणि ते मला वाटतं मुलांमध्ये नाही, आपल्यामध्ये, पालकांमध्ये आणि आपल्या ॲडल्ट्समध्ये पण तो दिसतोय. तिसरं, सुपर कनेक्टेड लोनलीनेस. आता सुपर कनेक्टेड लोनलीनेस म्हणजे काय? सोशल मीडियामुळे आपण कनेक्टेड आहोत सगळे, बरोबर? व्हर्च्युअल मीडियामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे. एखादी पोस्ट टाकल्यानंतर पहिलं लाईक येईपर्यंत तो जो काळ असतो ना, इट्स कॉल्ड ए सुपर कनेक्टेड लोनलीनेस. तेव्हा भयंकर लोनली वाटत असतं आतमध्ये.
आता पहिला लाईक कधी मिळतोय, कधी मिळतोय, कधी मिळतोय, किती मिळणार लाईक्स, आणि मुलांमध्ये हे खास करून खूपच दिसतं आहे आणि त्यामुळेही त्यांच्या भावनिक विश्वावर परिणाम होतो आहे. मी खूप मुलं हल्ली बघतो की ज्यांना स्क्रीन पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये दिलं जातं. मी बरेच वेळा मी बघतो आमच्या इथे ॲडमिटेड मुलं असतात तर एकदम शांतता असते. नॉर्मली कशी मुलं रडायची आणि खूप वातावरण असं हे असायचं हॉस्पिटलमध्ये, पण आता शांत. बघितलं तर काय मस्तपैकी मोबाईलवर 1 किंवा 2 वर्षाचा मुलगा मस्त चाललेला आहे, व्हिडिओ गेम हे ते. व्हर्च्युअल ऑटिझम हा जो प्रकार आहे तो खूप वाढला आहे. म्हणजे मी तर माझ्या OPDमध्ये दर आठवड्याला 3 ते 4 व्हर्च्युअल ऑटिझमचे केसेस बघतोय आणि हे सध्या खूप वाढत आहे गेले काही कोविडच्या काळानंतर आणि कोविडमध्ये. नंतर ऑफकोर्स नोमोफोबिया हा एक नवीन आजार सोशल मीडियामुळे आला आहे. नोमोफोबिया इज नो मोबाईल फोबिया. म्हणजे एखादा काही क्षण तुमच्या समोर किंवा बाजूला जर का तुम्हाला मोबाईल दिसला नाही तर जो आतमध्ये भीती, अँझायटी जी निर्माण होते त्याला हे नवीन नाव आलेलं आहे नोमोफोबिया. नमोफोबियाशी याचा काही संबंध नाही आहे. आता सध्या काय दिसतं आहे 2020 प्रॉब्लेम. 20% मुलांमध्ये वर्तन आणि भावनिक समस्या आहेत. फक्त 20%च मुलांना उपचार दिला जातो आणि ते पोचत आहेत लोक ट्रीटमेंटसाठी. 80% दे गेट मिस्ड. अजिबात त्यांना ट्रीटमेंट दिली जात नाही, उपचार दिले जात नाही किंवा काहीच केलं जात नाही आणि ते हळूहळू पुढे जाऊन मग त्यांच्यामध्ये आणखीन तीव्रता वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आजार आपण बघतोय की जे ॲडोलसन्समध्ये, टीनेजरमध्ये आहेत त्याचं मूळ आहे ते सगळं बालपणीच दिसतं आहे. आणि त्याचं हे आता रिसर्चने प्रूव्ह केलेलं आहे की सगळे आजार म्हणजे डिप्रेशन असू दे, अँझायटी असू दे, जे त्या वयोगटामध्ये जास्त आहेत, जे 15च्या वर, पण त्याचं मूळ कुठेतरी लहानपणीच असतं, जे कदाचित आपल्या भान नसतं त्याचं किंवा आपण पिकअप करत नाही ते धोक्याची लक्षणं आणि काहीच करता येत नाही त्यामुळे. तर भावनिक स्वास्थ्य म्हणजे काय हे इथे आणता येईल आपल्याला. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. भावनिक स्वास्थ्याच्या बऱ्याच डेफिनेशन्स आहेत, बरेच मॉडेल्स आहेत. बायोसायको सोशल मॉडेल, सोशो इकॉलॉजिकल मॉडेल वगैरे वगैरे. पण सर्वात सोपं आणि समजायला सोपं असं मॉडेल मी सांगणार आहे आणि ते म्हणजे अगदी सोपं मॉडेल आहे. विचार, भावना आणि कृती म्हणजे वर्तन यामधला समतोल किंवा असमतोल. समतोल असेल तर स्वास्थ्य आहे, असमतोल असेल तर स्वास्थ्य नाही. कुठेही अतिरेक होत असेल, भावनांचा होत असेल, विचारांचा होत असेल किंवा कुठल्यातरी कृतीचा किंवा वर्तनाचा होत असेल तर त्यामुळे जो असमतोल होतोय ते म्हणजे भावनिक अस्वास्थ्य. म्हणजे समभुज त्रिकोण म्हणतात आणि कुठला तरी एक कोण त्याच्यातला खेचला गेला तर अस्वास्थ्य येणार. तर याच्या मागे सायन्स आहे, विज्ञान खूप आहे. आणि डॉक्टर डॅनियल सिगल या शास्त्रज्ञांनी मेंदू विज्ञान आणि थॉट्स, फिलिंग, ॲक्शन आणि मेंदूमध्ये काय घडतं ॲक्च्युअली यावर खूप स्टडी केला, रिसर्च केला आणि त्यांनी एक छान मॉडेल दिलं आहे ब्रेनचं, जे अतिशय सोपं आहे. ते तुम्हाला स्वतःला किंवा मुलांना शिकवताना पण ते उपयोगी पडेल. त्याला हँड ब्रेन मॉडेल म्हणतात. तुम्ही कदाचित ऐकलं असेल हे मॉडेल. हँड ब्रेन मॉडेल म्हणजे तुम्ही फक्त एका हाताने मुलांना ब्रेनबद्दल शिकू शकता. ते कसं असतं, हा हात आहे, अंगठा वर ठेवा आणि वरनं जस्ट सर्कल दॅट थंब विथ द फिंगर्स. दिस इज हाऊ द ब्रेन सिट्स इन अवर हेड. दिस इज अ ब्रेन. आणि वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये. आता
हा आहे तो रिफ्लेक्सिव्ह ब्रेन आहे, हा आहे तो इमोशनल ब्रेन आहे, म्हणजे लिम्बिक सिस्टीम, त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग असतात, आणि हा आहे तो वैचारिक मेंदू म्हणजे थिंकिंग ब्रेन आहे. आता या सगळ्या पार्ट्समध्ये जर का समतोल नसेल आणि समतोल असेल तर काय होईल? म्हणून डॉक्टर डॅनियल सिगलनी सांगितलं देअर शुड बी इंटिग्रेशन. इंटिग्रेशन हा कॉन्सेप्ट हा खूप महत्त्वाचा आहे वैज्ञानिक दृष्टीने, न्यूरोसायंटिफिक लँग्वेजमध्ये. कारण इंटिग्रेशन म्हणजे काय की हे सगळे पार्ट्स आहेत तुम्ही बघितले तर ते वेगवेगळे आहेत, सेपरेट आहेत, प्रत्येकाचं युनिक फंक्शन आहे, बट दे आर लिंक्ड ऑल्सो टुगेदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑर्केस्ट्रामध्ये बघा ना, वेगवेगळे वाद्य असतात, व्हायोलिन आहे, ड्रम्स आहेत, गिटार आहे, प्रत्येक वाद्य युनिक आहे, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं फंक्शन आहे. पण जर का ते ऑर्केस्ट्रा मेलोडियस व्हायचा असेल तर तो लिंक्ड पाहिजे एकमेकांशी. म्हणजे इट्स सेपरेट बट लिंक, दॅट इज इंटिग्रेशन. आणि भावनिक स्वास्थ्याच्या आणि अस्वास्थ्याच्या मागे हे इंटिग्रेशन हा कॉन्सेप्ट हा खूप महत्त्वाचा आहे. या सगळे जे मेंदूमधले वेगवेगळे जे भाग आहेत ते जर का सेपरेट आहेत, ते खूप जर का एकमेकांशी चिकटलेले असतील तर त्याला रिजिडिटी म्हणतात. आणि जर का ते खूपच जास्त सेपरेट असतील किंवा एकमेकांशी दूर असतील तर त्याला केऑस म्हणतात. आणि आपण बघितलं तर सगळी जी अस्वास्थ्याची जी वेगवेगळी आजार आहेत, फॉर एक्झाम्पल डिप्रेशन घ्या, डिप्रेशन इज रिजिडिटी आणि अँझायटी इज केऑस. DSM-5 मधले तुम्हाला सायकॉलॉजिस्टमधनं तुम्हाला बरेच जण सायकॉलॉजिस्ट आहेत त्यामुळे सांगतो की DSM म्हणजे डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल फॉर मेंटल हेल्थ जे आहेत ते सगळे जे आजार आहेत ते आयदर केऑस किंवा रिजिडिटीकडे जातात. तर त्याच्यामागे मेंदू विज्ञान पण आहे. हे सगळे जे भाग जर का व्यवस्थित इंटिग्रेटेड असतील, त्याच्यामध्ये समतोल असेल तर मुलांमध्ये भावनिक स्वास्थ्य येऊ शकतं. आणि त्यासाठी काय करायचं ते आपण बघणार आहोत. दुसरं, भावनिक स्वास्थ्याची एक स्पेक्ट्रम आहे. म्हणजे असं नाही की भावनिक स्वास्थ्य म्हणजे हे म्हणजे भावनिक स्वास्थ्य. अगदी पॉझिटिव्ह इमोशन्स, पॉझिटिव्ह थॉट्सपासनं तुम्ही बघितलं तर कोपिंग मेकॅनिझम ज्यांच्यामध्ये चांगले आहेत, काही स्किल्स आहेत, ते कोप करू शकतात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यावर. आणि काही जण स्ट्रगल करतात. आणि स्ट्रगल म्हणजे काय होतं की त्यांची जी क्षमता आहेत त्या अपुऱ्या पडतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये धोक्याची लक्षणं दिसायला लागतात आणि त्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणतो. आणि नंतर मग विकार निर्माण होतो. तर हा जो स्पेक्ट्रम आहे तो खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपण काउन्सिलर्स, सायकॉलॉजिस्ट आणि बाल आरोग्य तज्ज्ञ पण हे काम करणं, कारण दिस इज द विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी वेअर वी कॅन प्रिव्हेंट इमोशनल प्रॉब्लेम्स इन चिल्ड्रन. बाकी मॉडेल्समध्ये मी जास्त जाणार नाही कारण ते खूप थिअरॉटिकल होईल. फार महत्त्वाची संकल्पना जी आहे ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. आणि मगाशी मी म्हणालो तसं आता 4थं दशक आहे भावनिक बुद्धिमत्तेचं. आणि भावनांबद्दल मग ही जी संकल्पना आहे, भावना ही सायकॉलॉजीमधली सिंड्रेला म्हणतात त्याला. कारण दुर्लक्षित भावना, विचार महत्त्वाचे, भावनांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं आहे आणि वी आर पेईंग प्राईस फॉर दॅट. तर भावनांचं किती महत्त्व आहे हे आता शास्त्रामधनं, संशोधनातून निष्पन्न झालेलं आहे आणि गेल्या 5-6 दशकामध्ये त्याच्यावर खूप काम झालेलं आहे. आणि भावना या ईमेल मेसेजेससारख्या आहेत, ज्या मेसेजेस आपल्याला स्वतःकडनं येतात आणि त्या खरंच महत्त्वाच्या ईमेल मेसेजेस असतात. पण जर का त्या उघडताच आल्या नाहीत, त्याच्यातली माहिती गोळा करता नाही आली तर ते नुसतेच तिकडेच डंप होतात ईमेल मेसेजेस. त्याचा उपयोग होत नाही आणि ते उपयोग आपल्याला करता येत नाही आयुष्यामध्ये. असं जेव्हा होतं तेव्हा भावनिक अस्वास्थ्याचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे या ईमेल मेसेजेसचं महत्त्व काय आहे? कारण भावना निर्माण होणं हे अगदी साहजिक आहे. अगदी आपण बघितलं तर मूल अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही भावना त्यांच्या मनात असतातच. आणि मोर दॅन 3000 इमोशन्स शेड्स आर देअर. आणि 3000हून जास्त जर का भावनांचे शेड्स आपण कधीकधी त्याचं भान नसतं, कधीकधी नसतं. पण भावनांच्या भरात जेव्हा गोष्टी होतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्याला राग आला आहे. पण त्याच्या आधी जर का आत्मभान असेल तर या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे इमोशन्स रिअली मॅटर बिकॉज त्यांचा जो परिणाम आहे तो सगळ्यांवर आहे.
अटेन्शनवर आहे, म्हणजे चित्तावर आहे, लर्निंगवर आहे, डिसिजन मेकिंग, रिलेशनशिप्स आणि महत्त्वाचं म्हणजे फिजिकल अँड मेंटल हेल्थ. त्यामुळे जी मुलं भावनिक साक्षर आहेत, आम्ही भावनिक साक्षर हा शब्द का वापरतो, कारण आपण सगळ्या भाषा मुलांना शिकवतो, पण भावनांची भाषा कधी शिकवतो का? शाळेमध्ये पण नाही, फॅमिलीमध्ये पण. भावनांची भाषा आणि भावनांच्या लिपी, भावनांचे शब्दसंपदा ही जागृत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ती मुलं इमोशनली लिटरेट आहेत, म्हणजे साक्षर आहेत, त्यांच्यामध्ये स्ट्रेस लेवल्स कमी असतात असं दिसतं, त्यांच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण, अँझायटी कमी असतं. म्हणजे हे सगळे अस्वास्थ्याचे जे आपण बघितले आजार ते त्यांच्यामध्ये खूप कमी प्रमाणात दिसतात, जस्ट बिकॉज दे आर इमोशनली लिटरेट. त्यांचे भावनिक साक्षरता जास्त असते. मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? तर या संकल्पनेवर अर्थात बरेच डेफिनेशन्स आले आहेत, पण मला आवडतं ते डेफिनेशन म्हणजे भावना चतुर. आपण चातुर्याने स्वतःची भावना ओळखता येणं, त्याला शब्द देता येणं, व्यक्त करता येणं, स्वतःच्या भावनांना कारण समजलं पाहिजे, त्याचा परिणाम काय होणार आहे हे समजलं पाहिजे, दुसऱ्याच्या भावना ओळखता आल्या पाहिजेत, त्यांना प्रतिसाद देता आलं पाहिजे, स्वतःच्या भावनांचं समायोजन करता आलं पाहिजे, स्वतःला आशावादी कौशल्य जे म्हणतो आम्ही, म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह थॉट्स आणणं मनामध्ये, ते करता आलं पाहिजे, आणि स्वतःला मोटिवेट पण करता आलं पाहिजे. जेव्हा अप्स अँड डाऊन्स असतील, चढउतार असतील जीवनामध्ये, तेव्हा काय करता येईल. तर ही सगळी कौशल्य आपण बघितली, ती मुलांमध्ये पण सुरुवातीपासनं रुजवता येतात, हे आता सायंटिफिकली लक्षात आलेलं आहे. आणि हा जो कौशल्य संपदा आम्ही जो म्हणतो, आणि किंवा भावनिक बुद्धिमत्ता याची डेफिनेशन आहे जी पीटर सॅलोव यांनी दिलेली आहे, त्याला 4 ब्रांच मॉडेल म्हणतात. पण भावना चतुर हे सर्वात सोपं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. आणि मुलांमध्ये हे कधी सुरू होतात आणि काय होतं आहे सध्या जगामध्ये, काय दिसतं आहे, सर्व जगामध्ये बुद्ध्यांक मुलांचा वाढतो आहे, IQ, कारण आपण त्याच्यावरच फोकस करतो आहे सारखं. प्रत्येक वेळेस शिकवलं जातं, म्हणजे शाळांमध्ये पण सगळीकडे इन्फॉर्मेशन लोड आहे खूप. आणि फ्लिन इफेक्ट म्हणतात ज्याला, की प्रत्येक 1 ते 2 दशकामध्ये मुलांचा IQ 15 ते 20 वाढत जातो. तो फ्लिन इफेक्ट दिसतोय आता. त्यामुळे IQ खूप वाढतो आहे, पण भावनांक किंवा EQ जे भावनिक बुद्धिमत्ता मोजण्याचं जे साधन आहे, ते EQचं काय होतं आहे, तर भावनांक कमी होत चाललं आहे मुलांचं सगळीकडे. हे अगदी रिसर्चमधनं क्लिअरली दिसतं आहे. तर ही भावनिक कौशल्य कुठली आणि भावनांक कौशल्य कुठली आणि ती आपण कशी वाढवायची, याबद्दल अर्थात मी शेवटचे 10 मिनटं त्याच्यावरच फोकस करणार आहे, की भावनांक कौशल्य वाढवल्यानंतर आपण भावनिक स्वास्थ्य कसं आणखी निर्माण करू शकतो आणि हे भावनिक लसीकरण कसं करू शकतो मुलांचं, यासंबंधी असेल. तर ही भावनिक कौशल्य कुठली संपदा आहे, कुठले कौशल्य फार महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच मी म्हणाल तसं भावनिक साक्षरता, म्हणजे भावना स्वतःच्या ओळखता येणं, त्याला शब्द देता येणं, भावनांची भाषा, भावनांचं शब्दसंपदा योग्य प्रकारे, योग्य वेळेला, योग्य माणसाबरोबर व्यक्त करणं, हे फार महत्त्वाचं असतं. ही सगळी साक्षरता ज्यांना असते ती मुलं, त्यांना भावनांचं भान असतं आणि त्यामुळे भावना त्यांच्यासाठी काम करायला लागतात, पण बाकीच्यांमध्ये भावना त्यांच्या विरुद्ध काम करायला लागतात. जर का भावना साक्षर असेल मूल, तर त्यांच्यामध्ये भावनिक स्वास्थ्य आपसुकच येतं. दुसरं म्हणजे भावनांचं समायोजन, रेग्युलेशन करता येणं, इमोशन रेग्युलेशन, हे फार महत्त्वाचं कौशल्य आहे, जे तुम्ही बघितलं की काही मुलांमध्ये असतं, काही मुलांमध्ये नसतं, आणि ते व्यक्त करता येत नाही त्यांना. कधी कधी रागाच्या भरात गोष्टी होतात, इम्पल्सिव्हनेस असतो, आवेगशीलता असते. आणि तुम्ही बघितलं हे जेव्हा नसतात स्किल्स, तेव्हा कुठली ना कुठली धोक्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात अस्वास्थ्याच्या दृष्टीने. आणि आपण बघितलं तर ही सगळी कौशल्य आहेत ती IQच्या पलीकडची आहेत, म्हणजे जे बुद्ध्यांक म्हणतो या संकल्पनेच्या पलीकडची आहेत. दुसरं म्हणजे ही सगळी मी जे सांगणारी कौशल्य आहेत ती मेजर करता येतात, मोजता येतात, ती वाढवता येतात, ती शिकवता येतात, आणि ती वाढतात ॲक्च्युअली. म्हणजे ब्रेनमध्ये पण वेगवेगळे सर्किट्स आता मिळालेले आहेत, की इमोशनल लिटरसी कुठे निर्माण होते, भावनिक साक्षर म्हणजे मेंदूमध्ये काय होतं नक्की, हे पण आता दिसायला लागलं आहे. आणि तिकडे ॲक्टिव्हिटीज ॲक्च्युली वाढायला लागतात जेव्हा आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग करतो तेव्हा. तर ह्या सगळ्या वाढवण्यासारख्या स्किल्स आहेत, क्षमता वाढवता येतात, आणि जेव्हा क्षमता वाढतात तेव्हा मुलांमध्ये
आपसुकच भावनिक स्वास्थ्य यायला लागेल आणि भावनिक अस्वास्थ्य येणार नाही. एम्पथी, सहसंवेदना, दुसऱ्याच्या भावना ओळखता येणं, त्याला प्रतिसाद करता येणं, रिलेशनशिप स्किल्स, ज्याला इमोसोशल स्किल्स म्हणतो आम्ही, म्हणजे दुसऱ्याच्या भावनांचं समायोजन करता येणं. म्हणजे जेव्हा तीव्र भावना घेऊन कोणी आलं तर त्याचं समायोजन, त्याला रिस्पॉन्ड तुम्ही कसं करता आणि मुलं ते कशी करतात. ऑप्टिमिझम स्किल, हे डॉक्टर मार्टिन सेलिग्मननी याच्यावर खूप काम केलं आहे आणि वेगवेगळे त्याचे पैलू पण आहेत वेगवेगळे त्या स्किल्सचे, ते आपण वाढवू शकतो मुलांमध्ये. आणि जेव्हा निराशावादी खूप विचारसरणी असेल त्या मुलांमध्ये अर्थातच डिप्रेशनचं प्रमाण वाढतं. मग आशावादी विचारसरणी कशी वाढवायची, ती कशी संवर्धन करायचं त्याचं, यावर पूर्ण प्रोग्राम त्यांनी डेव्हलप केला. त्याला पेन प्रिव्हेन्शन प्रोग्राम म्हणतात. तो 8 ते 12 आठवड्यांचा प्रोग्राम आहे जो आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण घेतो, की ज्यामुळे आपण अक्षरशः डिप्रेशन विरुद्ध आपण लसीकरण करतो आहे मुलांचं. कारण आपण ते स्किल्स ज्यांनी ॲक्च्युली ते कमी असल्यामुळे जे डिप्रेशन येतं ते आपण स्किल्सच त्यांना शिकवतो आहे. आणि अर्थात इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे स्वतःला स्वयंप्रेरित करणं, सेल्फ मोटिवेशन जे म्हणतात ते, आणि अर्थात दुसऱ्यांना पण प्रेरित करता येतं. तर या ज्या वेगवेगळे स्किल्स आहेत हे भावनांकाचे फार महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या वाढवता येण्यासारख्या आहेत. आणि या वाढवण्यासाठी शाळांमध्ये, घरामध्ये भावनिक साक्षरता रुजवण्यासाठी आपण म्हणजे समाजाचंच मला वाटतं काम आहे. आणि अर्थात बालरोगतज्ञ म्हणून, आरोग्यतज्ञ म्हणून मी स्वतः गेले 20 वर्ष झटतो आहे की जास्तीत जास्त पिडियाट्रिशियनपर्यंत पोचायचं पहिले म्हणजे हा कॉन्सेप्ट घेऊन, की त्यांना कुठेतरी सुरुवातीलाच ते पिकअप होईल आणि ते करता येईल. आणि अर्थात सायकोलॉजिस्ट आणि सगळ्या पूर्ण समाजापर्यंत, पालकांपर्यंत पोचायचं. शाळांमध्ये हे फार महत्त्वाचं आहे की जसं आपण करिक्युलम घेतो बाकीचे, तसे हे भावनिक साक्षरता करिक्युलम का नसावे. त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात भावनिक स्वास्थ्य वाढेल, मुलांमधलं भावनिक अस्वास्थ्य येणार नाही. आणि आम्ही असाच एक रिसर्च केला होता पुण्यामध्ये. जे डोक मॅडम आहेत मला वाटतं, मॉडर्न कॉलेजच्या सायकोलॉजी डिपार्टमेंट आणि आमची संस्था इक्विपॉईज याच्या संयुक्त विद्यमानी आम्ही हा प्रोजेक्ट केला होता. 1500 मुलांवर 25 शाळांमध्ये. आणि त्याच्यामध्ये EQ मेजर केला पहिले, म्हणजे भावनांक मेजर केला आणि त्यांना एक मॉड्यूल बनवून भावनांक वाढण्यासाठी एक्सपिरियन्शियल ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून तो वाढवण्यासाठी एक मॉड्यूल बनवला. आणि त्याच्यामधला जो रिझल्ट होता तो व्हेरी कन्क्लुझिव्ह ट्रेंड. तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या वयोगटामध्ये भावनांक वाढलेला दिसला. जस्ट आफ्टर 8 to 10 weeks ऑफ मॉड्यूल त्यांना प्री आणि पोस्ट टेस्ट करण्यात आली आणि त्यांचा भावनांक वाढलेला दिसला. आणि एवढंच नाही तर त्याच्यामधले जे भावनिक अस्वास्थ्याची जे धोक्याची लक्षणं होती काही मुलांमधली, ती कमी झालेली दिसली. हे फार महत्त्वाचं आहे. कारण मी मगाशी जे म्हणालो की काही कौशल्य आहेत ती जर का आपण वाढवली तर भावनिक लसीकरण करण्यासारखं आहे. कारण ती कौशल्य जेव्हा वाढतात तेव्हा ते भावनिक अस्वास्थ्य होणार नाही, कारण कोपिंग स्किल्सच आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळे जरी अप्स अँड डाऊन्स आली किंवा काही गोष्टी घडल्या, मनासारख्या घडल्या नाही, तरीसुद्धा मुलं ती योग्य प्रकारे तर हाताळू शकतील. त्याच्या रिलेटेड इमोशन्स, त्याला आत्मभान असेल आणि मॅनेज करू शकतील. आणि आम्ही इक्विप किड्सतर्फे पण आम्ही ठाण्यामध्ये पूर्वी केलेला होता रिसर्च. त्याच्यामध्ये पण तेच दिसलं की मुलांमध्ये 35% EQ स्किल्स वाढली होती जस्ट आफ्टर 12 weeks ऑफ प्रोग्राम ऑन इमोशनल इंटेलिजन्स करिक्युलम. आणि अर्थात आम्ही रोटरीच्या माध्यमातून आता बऱ्याच शाळांमध्ये जातो आहे आणि हे प्रोग्राम करतो आहे. आणि भावनिक साक्षरता अभियानसारखं ते असणार आहे. आणि त्यांच्यामध्ये 2-2 तासाची 10 लेक्चर हे घेऊन एक्सपिरियन्शियल लर्निंग असतं. तिकडे कुठेही लेक्चरिंग नसतं, कुठेही इवन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन फार नसतं. तिकडे मुलांबरोबर असतो आम्ही आणि माझे जे सहकारी आहेत ते, आणि त्यांच्याशी गेम्स आणि ॲक्टिव्हिटीजमधनं हे सगळं होतं. आपल्याला माहिती आहे की भावनांक जास्त असण्याचे काय फायदे आहेत. ते ऑफकोर्स त्याच्यावर जास्त मी बोलणार नाही आहे. पण आवेगीशीलता कमी होत आहे, नैराश्याला बळी पडत नाहीत, जीवनातील ताणतणावाला, चढउताराला खंबीरपणे सामोरी जाऊ शकतात, मित्रांमध्ये लोकप्रिय असतात आणि आनंदी आणि खेळकर असतात. आता भावनिक अस्वास्थ्य म्हटलं की त्याचं सुरुवात कुठे होते. मगाशी मी म्हणालो की तो एक स्पेक्ट्रम आहे आणि मूल हे बंडल ऑफ जॉय म्हणतो आपण. जन्मजातच किंवा जन्माला येतं तेव्हाच भावनिक अस्वास्थ्य घेऊन कोणी येत नाही आहे. जेनेटिक पोटेन्शियल असू शकतं, पण आता एपिजेनेटिक्स हा जो फील्ड आलेला आहे त्याच्यामधनं पण आता दिसतं की मुलाचे जीन्स असतात ते स्विच ऑन किंवा स्विच ऑफ
त्याच्या एन्व्हायरॉन्मेंटनी होतं, त्यांना अनुभव काय मिळतं त्याच्यामधनं होतं, पालक शैली कशी आहे त्याच्यावरनं होतं. त्यामुळे त्याचा पाया कुठेतरी जो फाउंडेशन म्हणतात भावनिक स्वास्थ्याचा, तो माझ्या मते 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ज्या मी स्वतः अनुभवल्या आहेत बाल आरोग्यतज्ञ म्हणून आणि ज्या वाचनामधनं आणि अभ्यासामधनं आल्या आहेत. पहिलं म्हणजे पॅरेंट चाइल्ड अटॅचमेंट. पहिल्या 1 ते 2 वर्षामध्ये मुलांचं आणि पालकांचं रिलेशनशिप आणि जो अटॅचमेंट कॉन्सेप्ट आहे, आपण अटॅचमेंट हा कॉन्सेप्ट बरेच वेळा वरवरचा बघितला जातो, खरं म्हणजे खूप डीप कॉन्सेप्ट आहे तो. आणि ती जी संकल्पना आहे ती लोकांपर्यंत म्हणजे खास करून आमच्यासारखे बाल आरोग्य तज्ज्ञांपर्यंत पोचणं फार आवश्यक होते की अटॅचमेंट म्हणजे नक्की काय. इट्स नॉट बॉन्डिंग, सेक्युअर वाटणं पालकांसमोर किंवा पालकांबरोबर. आणि मी गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये हे अगदी दररोज बघतो आणि निरीक्षण करतो त्याचं, जेव्हा मुलं माझ्याकडे वॅक्सिनेशनसाठी येतात. मुलं जेव्हा लसीकरण करण्यासाठी येतात तेव्हा माझं ऑब्झर्वेशन फक्त इंजेक्शन देण्यामध्येच नसतं, तर मुलाचा रिस्पॉन्स कसा आहे, पालक काय करत आहेत त्याच्याशी संवाद, आणि मूल जेव्हा पालकांकडे परत जातं इंजेक्शन दिल्यानंतर तेव्हा मूल काय करतं. 4 अटॅचमेंट स्टाईल्स फक्त त्या निरीक्षणामधनं कळू शकतात. एक म्हणजे सेक्युअर अटॅचमेंट, जेव्हा मूल रडतं, डिस्ट्रेसमध्ये आहे इंजेक्शन दिल्यानंतर, पालक त्यांना कडेवर घेतं आणि मूल शांत होतं. सेक्युअर अटॅचमेंट, सेफ हेवन वाटतं त्यांना. काही एक पालकांच्या बाबतीत आम्ही बघितलं आहे, पालक घेतात पण ॲम्बिव्हॅलंट असतं त्यांचं, म्हणजे कन्फ्यूज असतात ती मुलं. ती लगेच सूद होत नाहीत, लगेच रडणं थांबत नाही, शांत होत नाहीत. अशी पण खूप मुलं आम्ही बघतो, मी स्वतः ऑब्झर्व करतो तेव्हा. काही मुलं अवॉइडंट असतात, म्हणजे उलट पालकांना अवॉइड करतात जेव्हा पालक जेव्हा ते घेतात कडेवर तेव्हा. कधी कधी मी बघितलेलं आहे उलटं पालकांना मारतात, अवॉइडंट टाईप. आणि चौथा प्रकार म्हणजे डिसऑर्गनाइज्ड, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना कळतच नाही काय, टोटल कन्फ्युजन, इकडे तिकडे फिरत राहतात, रडत राहतात, पण त्यांना सूदिंग करताच येत नाही स्वतःला आणि कोणालाच त्यांना सूद करता येत नाही. तर असे नुसत्या ऑब्झर्वेशनमधनं बघा की तुम्ही अटॅचमेंट पण ओळखू शकता मुलांची पालकांबरोबरची कशी आहे ती. आणि पॅरेंट चाइल्ड अटॅचमेंट जेव्हा सेक्युअर असते तेव्हा मुलांमध्ये भावनिक स्वास्थ्य येण्याचं प्रमाण खूप चांगलं असतं आणि भावनिक अस्वास्थ्य होणार नाही यामध्ये, म्हणजे एक प्रकारचं वॅक्सिनेशनच आहे ते पण. तेव्हा पालकांमधली पॅरेंट चाइल्ड अटॅचमेंट कशी वाढवायची. आणि मी न्यूबॉर्नना बघतो बरेच वेळा, मुलं जेव्हा येतात तेव्हा म्हणजे पालक बरेच वेळा म्हणजे ब्रेस्ट फिडिंग चालू असतं, स्तनपान, मूल रडलं की अंगावर लावणं हे एकच माहिती असतं त्या पालकांना. तर त्यांना सांगायला लागतं की मूल रडतं ही त्याची भाषा आहे, ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत, ते नीड काय आहे ते ओळखा आणि त्या नीडला रिस्पॉन्ड करा योग्य प्रकारे. जर का असुरक्षितता असेल तर तेव्हा दूध देऊ नका, तेव्हा सुरक्षा द्या. जेव्हा नीड बोर्डम असेल तेव्हा काहीतरी इंटरेस्टिंग दाखवा, तेव्हा ब्रेस्ट फिडिंग देऊ नका. हे सांगायला लागतं कारण हे कोणी सांगितलं जात नाही. पण हे अटॅचमेंटचा फार महत्त्वाचा पैलू कसा डेव्हलप होतो तर हा लहानपणापासून अगदी जन्मापासून तो सुरुवात होते त्याची. कारण मूल बघत असतं की कुठे मला सेफ वाटतं आहे आणि त्याची सुरुवात इतक्या लवकर सुरू होते ॲक्च्युली, पण त्याच्याकडे टोटली दुर्लक्ष केलं जातं. आणि त्याच्यावर जर का आपण त्यावर सुरुवातीलाच जर का काम केलं तर माझ्या मते खूप भावनिक अस्वास्थ्य कमी होऊ शकेल. पॅरेंटिंग स्टाईल हे फार महत्त्वाचं आहे. आता परत जेव्हा इम्युनायझेशनसाठी मुलं येतात, मुलं रडतात, डिस्ट्रेसमध्ये असतात, वेगवेगळे भावना, तीव्र भावना त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे वाईट वाटत असतं, राग पण असतो, डॉक्टरांवर तर प्रचंड राग असतो, नंतर त्यांना हेल्पलेस वाटत असतं, असंख्य इंटेन्स इमोशन्स त्यांच्यामध्ये असतात. आता माझं ऑब्झर्वेशन मी निरीक्षण करताना बघतो की ते पालक काय सांगतायत त्याला, ते सूत कसं करतायत. मगाशी डॉक्टर सलील कुलकर्णी म्हणाले सांत्वन करणं. एखादं मूल डिस्ट्रेसमध्ये आहे किंवा इंटेन्स इमोशन्स आहे, त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देताय हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यावर 4 प्रकारचे वेगवेगळे पालक शैली आहेत ज्या डॉक्टर जॉन गॉटमननी सांगितलेल्या आहेत, त्याच्यावर पण आपण थोडं देऊ. पण या पालक शैलीवरनं
आणि जी पालकशैली महत्त्वाची आहे ती करणं फार आवश्यक आहे आणि ती पालकशैली बद्दल प्रसार करणं पालकांमध्ये हे फार फार महत्त्वाचं आहे. ॲडव्हर्स चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस हा पण नवीन कॉन्सेप्ट आहे, संकल्पना पण गेले 10 ते 20 वर्षामध्ये याच्यावर खूप स्टडी झालेला आहे. CDCनी पण सांगितलेलं आहे 10 प्रकारची ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस मुलांमध्ये येऊ शकतात सुरुवातीच्या काळामध्ये, आणि तो जो ट्रोमा असतो ते जे जखमा झालेले असतात ते भरून यायला खूप वेळ लागते. आणि यांच्यामध्ये खास करून अशा मुलांना खूप जवळून त्यांचं निरीक्षण करणं, मॉनिटर करणं खूप जरुरी असतं, कारण हीच मुलं पुढे जाऊन अस्वास्थ्याकडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या 3 गोष्टींवर खूप महत्त्वाचा पाया म्हणता येईल किंवा फाउंडेशन म्हणता येईल अस्वास्थ्याचा. तर पालकशैलीकडे आपण जाऊया, कारण इथे काही पालक पण आहेत. आणि पॅरेंटिंग स्टाईल जे म्हणालो आता मी की डॉक्टर जॉन गॉटमन यांनी 4 प्रकारच्या पालकशैली सांगितल्या. त्यांनी पण बघितलं, हे ऑब्झर्व केलं, त्यांना क्वेश्चनेअर्स दिले गेले पालकांना की तुम्हाला भावनांबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा आहे. कारण भावनांबद्दलचा दृष्टिकोन जो आहे ना तो सर्वात महत्त्वाचा आहे माझ्या मते भावनिक स्वास्थ्यासाठी. मलाच जर का वाटत असेल की एखादी भावना निर्माण होते आहे माझ्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये, ही काय महत्त्वाची नाही आहे, तर मी काय करीन, आयदर दुर्लक्षित करीन ती भावना, किंवा डिसॲप्रूव्ह करीन, नामंजूर करीन, किंवा तिला परवानगी देईन पण पुढे काय करायचं कळणार नाही मला, किंवा कुठल्या तरी वेगळ्या प्रकारे मी करीन जे उपयुक्त आहे, जी 4थी स्टाईल. तर या 3 गोष्टी ज्या पहिल्या मी म्हणालो त्या पॅरेंटिंग स्टाईलमध्ये येतात, पालकत्वाच्या पद्धतीमध्ये येतात. जस्ट उदाहरणच घ्या, एक 10 वर्षाची मुलगी आहे, आताच एक्झाम्स होऊन गेलेल्या आहेत, रिझल्ट लागला, अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क मिळतात, मुलगी घरी येते आणि खूप हिरमुसलेली असते, अवसाबुक्षी रडायला लागते घरी येऊन. कॉमन आहे गोष्टी, ऐकल्यात तुम्ही या, अगदी कॉमन आहे. आता पालक काय करत आहे, त्याला रिस्पॉन्ड कसं करत आहे, प्रतिसाद वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. एखादा पालक असेल ते पूर्णपणे दुर्लक्षित करेल, अरे जाऊन दे ग त्यात काय रडायचं एवढं. बघा आपण जो संवाद साधतोय, मगाशी डॉक्टर कुलकर्णी म्हणाले संवाद आहे ना, त्या संवादामधनं आपण मेसेज काय देतोय, संदेश मुलाला. आपण जेव्हा क्षुल्लकीकरण करतो भावनांचं किंवा भावनांना दुर्लक्षित करतो, तेव्हा आपण संदेश मुलांना भावनांबद्दल असा देतो की या भावना चुकीच्या आहेत, या भावना येणंच म्हणजे काहीतरी तुझ्यामध्ये कॉन्जेनायटल प्रॉब्लेम आहे असं त्यांना हळूहळू वाटायला लागतं. आणि असं जेव्हा सुरू होते तिकडे भावनिक अस्वास्थ्याची सुरुवात होते. डिसमिसिव्ह पॅरेंटिंग यात काय आहे, मग अशी पालक काय करतात, मग जनरली डिस्ट्रॅक्शन वापरतात, डिस्ट्रॅक्शन टेक्निक. मग भावना जाऊन देत, भावना असतात त्याच्याकडे काहीच लक्ष नाही, दुसरीकडे काहीतरी लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. तर ही स्टाईल झाली डिसमिसिव्ह पॅरेंटिंग. दुसरी आहे ती डिसॲप्रूव्हिंग, म्हणजे टोटली नामंजूर करतात, टीका करतात भावनांवर. आणि भावनांवर काही वेळेस शेरेबाजी केली जाते. मग मला वाटलंच झालं ना, कमी मार्क मिळाले तुझ्याचमुळे, अभ्यासच नाही केलास तर कसं होणार, टवाळक्या करायला जमतं तुला, वेगवेगळी शेरेबाजी केली जाते. पण त्याला जी वाटते त्या मुलीला तेव्हा जे वेगवेगळ्या तीव्र भावना आहेत त्याला ॲड्रेसच केलं जात नाही आणि ती भावनाच ॲक्च्युली नामंजूर केली जाते. तर ही झाली डिसॲप्रूव्हिंग स्टाईल. परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणजे भावनांना स्वीकार केला जातो पण पुढे त्याला गाईड केलं जात नाही, बिहेवियरला गाईड केलं जात नाही. म्हणजे कदाचित त्या मुलीला जवळ घेतलं जाईल, हो तुला खूपच वाईट वाटतंय असं दिसतंय असं म्हटलं जाईल, तिथपर्यंत ठीक आहे. पण नंतर पुढे काय करायला हवं पुढे या दृष्टीने काहीच गायडन्स होत नाही. त्या भावना तुला कसं वाटायला हवं आहे हा प्रश्न विचारला जात नाही. कारण हा खूप पॉवरफुल प्रश्न आहे. म्हणजे जसं आपण विचारतो तुला कसं वाटतंय, हाऊ डू यू फील, हा पण एक पॉवरफुल प्रश्न आहे. तसं तुला कसं वाटायला हवं आहे हा पण एक पॉवरफुल प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये खूप ताकद आहे. आणि ते जेव्हा तो प्रवास आहे, आपल्याला वाटते ती भावना आणि त्याच्याकडनं आपल्याला वाटणारी भावना, वाटायला हवी अशी भावना, हा जो प्रवास आहे ती मुलं स्वतः करू शकतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला इमोशन कोचिंग मेथड खूप महत्त्वाची आहे. आणि ती म्हणजे भावनाचे मार्गदर्शक म्हणून आपण जर का पालक किंवा टीचर सगळेच रोल असेल आपला, तर मुलांच्या भावनांना दिशा मिळते, त्या भावना ॲक्सेप्ट होतात, स्वीकार होतात, त्याला वैधता मिळते
आणि त्यामुळे मुलं भावनांशी मैत्री करू शकतात. म्हणून आमच्या ऑर्गनायझेशनचं ब्रीदवाक्यच आहे की मेक फ्रेंड्स विथ इमोशन्स. कारण इमोशन्स आहेत ते तुमच्यासाठी येत आहेत, तुम्हाला संदेश घेऊन येत आहेत, ते फार उपयुक्त आहेत. जर का तुम्ही त्यांना स्वीकार केला नाहीत, त्यांना रिस्पेक्ट केलं नाहीत, तर ते तुमच्या विरुद्ध काम करायला लागतील. आणि जेव्हा भावना आपल्या विरुद्ध काम करायला लागतात तेव्हा भावनिक अस्वास्थ्य यायला लागतं. आणि त्यामुळेच हे कौशल्य जेव्हा तुमच्यामध्ये आपण मुलांमध्ये वाढू शकतो किंवा ते भान निर्माण करू शकू, तेव्हा बऱ्याचशा अस्वास्थ्याच्या गोष्टी आपल्याला दिसणार नाहीत. किती मिनिटं आहेत मला सांगितलं? 3च मिनटं. भरपूर राहिलं सांगायचं. आहे वेळ? ओके, एक 10 ते 15 मिनटं घेईन मी. एक व्हिडिओ आहे, तो इथे चालतोय का बघूया. त्याच्यामध्ये जस्ट ऑब्झर्व करा तुम्ही काय चाललेलं आहे. 3 कॅरेक्टर्स आहेत या व्हिडिओमध्ये. फ्रेंच मूवीमधनं घेतलेला आहे हा, ला शॅम्बर्स द ऑफिशियर्स म्हणून. आणि तो चालतोय का फक्त बघतो मी. ट्रेनमधला हा प्रसंग आहे आणि 3 कॅरेक्टर्स आहेत. बघूया आपण चालतोय का. मगाशीच आपण ऐकलं की दृकश्राव्य माध्यमातनं लर्निंग लवकर होतं आणि मुलांमध्ये जसं गोष्टींमधनं होतं. म्हणजे मगाशी डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की अतिशय महत्त्वाचं आहे की गोष्टींमधनं मुलं खूप शिकतात, तसंच दृकश्राव्य माध्यमातनं पण खूप शिकतात. पॅरेंट चाइल्ड अटॅचमेंट आणि इमोशन कोचिंग दोन्ही पद्धती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितल्यात. आणि अगदी सटली सांगितलेलं आहे, अगदी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन होतं. प्रत्येक कॅरेक्टरनी काही कौशल्य वापरलेली आहेत जी भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत आहेत, प्रत्येक कॅरेक्टरनी. पण त्याच्यामधनं जो रिझल्ट आला आहे तो बघा कसा आहे, छान आहे. जर का याच कॅरेक्टर्सनी वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड केलं असतं, ऑप्शन्स वेगळे घेतले असते, तर कदाचित रिझल्टही वेगळा आला असता, नाही का. नॉर्मली मूल असं झालं तर आपण कदाचित जागा बदलू, कारण आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो आहे हल्ली. मुलांना तीव्र भावना येऊच नाही आहे आणि 24/7 हॅपी ठेवावं, या अतिशय त्यासाठी पालकांचं आणि सगळ्यांचंच निकिरीचं चाललेलं असतं. प्रत्येक गोष्ट ती तशीच करायची, चांगलंच वाटायला पाहिजे, आनंदच वाटायला पाहिजे. आणि त्याच्यामागे महत्त्वाचं कारण काय असतं की ज्या तीव्र भावना मुलांमध्ये असतात ना, त्यांनी पालक स्वतःच अस्वस्थ झालेले असतात. आणि ते सगळं रिस्पॉन्ड करणं, त्या स्वतःच्या भावनांना जोपर्यंत रेग्युलेट करत नाहीत तोपर्यंत ते प्रतिसादच देऊ शकणार नाहीत खरं म्हणजे. आणि त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी होतात, ज्याला को रेग्युलेशन म्हणतात, ते होत नाही. आणि त्यामधनं मग पुढे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि मुख्य म्हणजे भावनांबद्दल जे मेसेज आहे, जो संदेश आहे, तो चुकीचा जातो. तर ही पद्धत आहे ती आता आपण बघितली कशी आहे ती, त्याच्याबद्दल मी जात नाही आहे जास्त. ॲडव्हर्स चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस हे फार महत्त्वाचे आहेत. हे सगळ्या प्रकारचे जेव्हा असतात मुलामध्ये, 1 किंवा 2 जरी असतील तर त्याच्यामध्ये भावनिक अस्वास्थ्य होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे हे टेस्ट करणं स्क्रीनिंग टेस्टमध्ये हे खूप आवश्यक आहे की कुठली भावनिक ॲडव्हर्स चाइल्डहूड एक्सपिरियन्स आहे मुलामध्ये. बरं, ही लक्षणं कुठली असतात? सुरुवातीची लक्षणं वेगळी असतात, नंतरची लक्षणं वेगळी असतात, वयोगटाप्रमाणे वेगवेगळी लक्षणं असतात. मी त्याच्यामध्ये जास्त जाणार नाही आहे, पण वेगवेगळे स्क्रीनिंग टेस्ट अवेलेबल आहेत ऑफकोर्स. पण एज ग्रुप महत्त्वाचं आहे, कुठल्या एजमध्ये काय असतं. म्हणजे एखादा मूल हट्टीपणा करत असेल तर 1.5 वर्षाला ठीक आहे,
पण जर का कुठल्या दुसऱ्या वयोगटामध्ये आणि जास्त फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशनमध्ये असेल तर ते नक्कीच चांगलं नाही किंवा ते भावनिक अस्वास्थ्याचं लक्षण असू शकतं. आता ह्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, ECSA म्हणतात त्याला, म्हणजे अर्ली चाइल्डहूड स्क्रीनिंग असेसमेंट. हे वेगवेगळे रेड फ्लॅग्स म्हणतो आपण, धोक्याची लक्षणं, ह्याच्यातली आपण बरीच बघतो नाही का मुलांमध्ये. पण ही जी लक्षणं दिसत आहेत धोक्याची, त्याचा अर्थ मुलांमध्ये अस्वास्थ्य किंवा विकार आहे असं नाही. ही सुरुवातीला दिसणारी धोक्याची लक्षणं आहेत, जेव्हा आपण खरं म्हणजे मुलांना पिकअप करू शकतो लवकर आणि त्यांना काही कौशल्य संपदा शिकवू शकतो की त्याच्यामधनं पुढे जाऊन त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत. वेगवेगळ्या वयोगटामधले हे दिसत आहेत. PSC म्हणजे पिडियाट्रिक सिम्प्टम चेकलिस्ट, SDQ वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो. मगाशी मी राहुलची जी केस सांगितली, जी माझ्याकडे आली होती, ज्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, डिप्रेशन सिव्हिअर होतं, त्याच्या मागे मी जायचा प्रयत्न केला आयुष्यामध्ये. त्याच्या लहानपणी काय होत होतं आणि पालकांना मी विचारलं कसा होता तो, तर त्याच्यामध्ये असं दिसलं खूप काळजी करायचा, सर्व वाईटच होईल असा त्याला विचार करायचा. आता हे बऱ्याच मुलांमध्ये दिसतं, पण आपण काय म्हणणार नाही त्याला डिप्रेशन आहे, पण हे धोक्याचं लक्षण आहे. तेव्हा जर का त्याला ऑप्टिमिझम स्किल्स शिकवण्यात आली असती, कारण त्याची निराशावादी विचारसरणी होती, कॅटॅस्ट्रॉफायझेशन खूप होतं, तर कॅटॅस्ट्रॉफायझेशन कसं करायचं हे जर का तेव्हाच आपल्याला अनुभवसिद्ध खेळामधनं, एक्सपिरियन्शियल लर्निंगमधनं शिकवता आलं असतं, कदाचित डिप्रेशन प्रिव्हेंट करता आलं असतं. मित्रांमध्ये कमी स्वारस्य, एकटेच राहणं पसंत करतो वगैरे वगैरे, म्हणजे ह्या काही धोक्याची लक्षणं खरं म्हणजे दिसली होती, जी टोटली मिस झाली होती. बाल आरोग्य तज्ज्ञ म्हणून माझ्याकडनं पण आणि सगळ्यांकडनंच. आणि मग डिप्रेशन हा विकार त्याला आला होता. तर भावनिक लसीकरण करताना ही जी धोक्याची लक्षणं आहेत ती लवकर ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे मोजायचं कसं, अर्थात ही जे वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्या आहेतच, पण मी एक टेस्टबद्दल सांगणार आहे थोडक्यात, आणि मग मी शेवटच्या 5 मिनटामध्ये जस्ट संवर्धन कसं करायचं, भावनिक स्वास्थ्य संवर्धन याच्यावर फोकस करणार आहे. इमोस्क्रीन म्हणून एक टेस्ट मी आणि माझ्या सहकार्याने डेव्हलप केलेली आहे, जी इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स डिजिटल मॉड्यूल जे आहे त्याच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे. 3 वर्ष आम्ही याच्यावर परिश्रम करत होतो. आणि ही डिजिटल टेस्ट आहे, पूर्णपणे डिजिटल, ज्याच्यामधनं ही पालकांना दिली जाते. क्वेश्चनर असतं, वय त्यांनी सिलेक्ट करायचं असतं. त्यातले क्वेश्चनरमध्ये जे आयटम्स असतात ते येस नो समटाईम असं ते असतं, त्यातलं सिलेक्ट करून स्वयंचलित असते पूर्णपणे. रिपोर्ट 5 मिनटात डिजिटली येतो. एक रिपोर्ट पेशंटला जातो, एक रिपोर्ट डॉक्टर किंवा काउन्सिलरला जातो. आणि एकच प्लॅटफॉर्म आहे सगळ्या वयोगटाला. मी तुम्ही बघितलं तर अदरवाईज वेगवेगळे वयोगटासाठी वेगवेगळ्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत, पण इथे एकाच स्क्रीनिंग टेस्टमधनं सगळं आपल्याला कळू शकतात, धोक्याची लक्षणं कळू शकतात, रेड फ्लॅग्स आपण लवकर पिकअप करू शकतो, SS स्कोअर पण कळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूल एखाद्या मानसिक आरोग्याच्या किंवा भावनिक अस्वास्थ्याच्या मार्गावर जर का असेल तर ते पण आपल्याला आधीच कळतं. म्हणजे ट्रॅजेक्टरी म्हणतात त्याला, म्हणजे मेंटल हेल्थ ट्रॅजेक्टरी, हे पण त्या इमोस्क्रीन या डिजिटल टूलमधनं कळू शकतं. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला ती फ्री आहे, तुम्ही रजिस्टर केलं की ती तुम्ही वापरू शकता तुमच्या पेशंटसाठी. वेगवेगळ्या प्रकारचे 4 प्रकारचे फॉर्म्स असतात आणि त्याचे कट ऑफ्स पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात. हे सगळं आहे. तर इमोस्क्रीन ही अतिशय महत्त्वाचं टूल आहे, जे आपण मुलांच्या भावनिक स्वास्थ्य ढळायच्या अगोदरच जी धोक्याची लक्षणं असतात तेव्हाच आपण त्यांना पिकअप करू शकू. ही केस स्टडी आहे, पण ती मी हे करतो कारण त्याच्यामध्ये ॲक्च्युली रिपोर्ट्स तुम्हाला बघायला मिळतो. हा रिपोर्ट्स असा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटल हेल्थ ट्रॅजेक्टरी कळते की भावनिक अस्वास्थ्याच्या कुठल्या ट्रॅजेक्टरीवर ही मुलगी आहे. तर याच्यामध्ये दिसतं आहे की ODD, रिॲक्टिव्ह अटॅचमेंट डिसऑर्डर वगैरे वगैरे हे जे दिसतं आहे ते आयटम्स, ते सिलेक्ट केलेले जे पॅरेंट्सने आयटम्स आहेत ते कुठल्या आयटम्स सिलेक्ट केले त्याच्यावरनं रिस्क किती आहे पुढे जाऊन त्या मुलाला किंवा मुलीला भावनिक अस्वास्थ्याची, ती रिस्क पण आपल्याला कळते. आणि अर्थात SS स्कोअरही कळतो. आणि या मुलीमध्ये 4 SS स्कोअर होता. या मुलीला खूपच केअरफुली करणं आवश्यक आहे, मॉनिटर करणं आवश्यक आहे, कारण हिच्यामध्ये सायकोलॉजिकल इश्यूज, भावनिक अस्वास्थ्य आणि वेगवेगळे आजार येण्याची शक्यता, विकार होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर आता शेवटचे 5 मिनटं मी भावनिक स्वास्थ्य विकसित कसं करायचं, की ज्याच्यावर मी आमची संस्था गेले 20 वर्ष काम करते. भावनांचं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता पहिले म्हणजे कशी वाढवायची, त्यासाठी पालक, शिक्षक आणि आपण काय करू शकतो.
आणि त्यासाठी सगळीकडेच काय करणं जरुरी आहे विकसित करण्यासाठी किंवा संवर्धन करण्यासाठी, म्हणजे भावनांक संवर्धन करण्यासाठी. सुरुवातीची गोष्ट म्हणजे घरामध्ये सुरुवात होते त्याची, कारण मुलं 1/3 काळ आहे ती शाळेमध्ये आणि ऑलमोस्ट 2/3 घरामध्ये व्यतीत करतात. अर्थात आत्ता सध्या सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर जास्त असतं, पण तरीसुद्धा काही गोष्टी आहेत त्या सोशल मीडियामध्ये पण असताना भावनांक कौशल्य जास्त महत्त्वाची आहेत असं मला वाटतं. कारण सोशल मीडियावर असताना प्रचंड प्रमाणात भावना निर्माण होत असतात मुलांमध्ये आणि त्याला सामोरं कसं जायचं हे अजिबात माहिती नसतं. आणि त्याच्यासाठी आम्ही एक डिजिटल EQ टेस्ट पण एक डेव्हलप केले की मुलं सोशल मीडियावर असताना त्यांचं भावनांक किती ते उपयोगात आणतात किंवा त्यांचा किती आहे भावनांक, DEQ किती आहे, आणि मग तो जर का कमी असेल तर त्याला सपोर्ट कसा करायचा. कारण आता सोशल मीडिया, इंटरनेट हा अविभाज्य घटक झाला आहे, आपण काढू शकत नाही ते. आपल्याला आवडलं असतं की हे सगळं कमी करणं, पण तरीसुद्धा ते वाढत जाणार आहे. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं आहे, त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असताना इमोशनल इंटेलिजन्सचा आणखीन जास्त महत्त्व वाढत जाणार आहे, कारण ह्या गोष्टी खूप लागणार आहेत ज्या भावनांशी निगडीत आहेत. तर घर ही भावनांची शाळा आहे खरं म्हणजे. मुलं भावनाबद्दल शिकत असतात घरामध्ये, आणि मी पुढे जाऊन असंही म्हणतो की शाळा ही भावनांचं घर आहे. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी भावनांबद्दल शिक्षण, प्रशिक्षण हे अतिशय आवश्यक आहे. आणि ते अर्थात आपल्यामधनं, म्हणजे ॲडल्ट लर्निंग शुड कम फर्स्ट. टीचर्स, पॅरेंट्स आणि प्रोफेशनल्स यांना ट्रेन करणं, त्यांना भावनांक या विषयाबद्दल जास्त माहिती आणि ते वाढवायचं कसं याबद्दल ज्ञान आणि शेअर करणं, आणि ते ॲक्टिव्हिटीज आणि ॲक्च्युली कसं एक्सपिरियन्शियल लर्निंग करायचं, मॉड्यूल्स यामध्ये करणं, आणि टीचर्सना पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणं हे खूप आवश्यक झालेलं आहे. आणि ते जर का झालं तर मुलं भावनांबद्दल चांगलं शिकू शकतील. आता आपण हा प्रश्न सगळ्यांनाच विचारून बघा, आणि आपण हा नेहमी प्रश्न विचारतो की कसं वाटतं आहे. नॉर्मल प्रश्न आहे ना, काय कोणीही भेटलं की आपण विचारतो कसा आहेस, कशी आहेस, आणि प्रश्न उत्तर काय येतं नॉर्मली, ठीक आहे, ओके ना. खरं तसं वाटत नसलं तरीसुद्धा, पण हा प्रश्न खरं म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे जर का तो आपण स्वतःला विचारला. कारण जर का हा प्रश्न स्वतःला विचारायचा असेल तर आपल्याला वी हॅव टू यूज आवर माइंड्स आय, गो इनवर्ड्स, लुक ॲट आवर इमोशनल स्टेट, आणि त्याला एक शब्द देणं, हे सगळे कौशल्य संपदा आपल्याला वापरायला लागतात. हाऊ आर यू फीलिंग हा प्रश्न बरेच वेळा विचारला जात नाही, आणि मुलांना जर का घरामध्ये हा जास्त विचारला गेला, तुला कसं वाटतं आहे, कुठल्याही गेममध्ये असू दे किंवा शाळेतून घरी आला आहे मुलगा, हिरमुसलेला आहे, दिसतं आहे की तुम्हाला हिरमुसलेला आहे, पण तुम्हाला माहिती नाही नक्की कसं वाटतं आहे, जस्ट आस्क हिम हाऊ आर यू फीलिंग, कसं वाटतं आहे तुला. आणि त्यासाठी एक टूल आम्ही वापरतो नेहमी आणि ते देतो, भावनांचा थर्मामीटर. फीलिंग्स टेम्परेचर, मुलांचा भावना कुठली आहे आणि त्याचं तापमान किती आहे. एखाद्याला हिरमुसलेला असेल पण तो म्हणेल की मला आत्ता सॅडनेस फक्त 5च आहे तापमान, तर एकाला खूपच जास्त सॅडनेस असू शकतं. तर हे जे भावनांचं तापमान आहे ते भावनांच्या थर्मामीटरमधनं मुलांच्या भावनिक आत्मभान वाढवण्यासाठी उपयोगी पडेल. कारण मुलांचं जेव्हा आत्मभान वाढतं, स्वतःला कसं वाटतं हे जेव्हा कळतं, तेव्हाच आपण ते भावनांचं समायोजन करू शकू. पण जर का आत्मभानच नसेल तर काय समायोजित करणार. त्यामुळे इमोशनल सेल्फ अवेअरनेस हे वाढवण्यासाठी हे टूल अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्वतः आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून स्वतःच्या भावनांचं आपल्याला भान आहे का. जेव्हा मुलांमध्ये संवाद जेव्हा करतो आपण, तेव्हा बरेच वेळा जेव्हा तीव्र भावना मुलं घेऊन येतात, त्या भावना सगळ्या कॉन्टॅजियस आहेत, त्या आपल्यामध्ये पण आलेल्या असतात. तर तेव्हा आपल्याला भान आहे का की अरे हे जे मला वाटतं आहे ते खरी माझी भावना नाही आहे, ती आलेली भावना आहे. पहिले रेग्युलेट करा स्वतःला, शांत करा आणि मग रिस्पॉन्ड करा. तर स्वतःच्या भावनांचा आत्मभान असेल तर आपण भावनांचा दुसऱ्याच्या म्हणजे मुलांच्या भावनांना किंवा तीव्र भावनांना योग्य प्रकारे प्रतिसाद देऊ शकू. आणि त्याच्यासाठी अर्थात मूड मीटर म्हणून एक फार छान टूल आहे जे येल सेंटर फॉर इमोशनल इंटेलिजन्सनी काढलं आहे, की आपण पूर्ण 24 तासामध्ये वेगवेगळ्या मूडमध्ये वावरत असतो. कधी खूप छान वाटतं आणि खूप एनर्जेटिक असतो, कधी खूप छान वाटतं पण एनर्जी कमी असते, दॅट इज ग्रीन. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा छान वाटत नसतं आणि एनर्जी पण कमी असते, ब्ल्यू. आणि जेव्हा खूप
छान वाटत नसतं आणि एनर्जी मात्र हाय असते, रेड. आणि प्रत्येक या मूड मीटरच्या क्वाड्रंट्समध्ये भावना आहेत असंख्य, आणि त्या अशा आहेत, तुम्ही बघितलं येलोमध्ये उच्च एनर्जी आहे, जास्त एनर्जी आहे, जास्त प्लेझंटनेस आहे, सरप्राईज, एक्सायटेड, हॅपी, होपफुल. ग्रीनमध्ये वेगळ्या आहेत. तर स्वतःला चेक करतो का आपण, किंवा मुलांना आपण हे शिकवतो का की दिवसातून 3-4 वेळा भावनांचं थर्मामीटर बघा तुमचं काय आहे, कसं वाटतंय, किती वाटतंय, कसं आहे तापमान, काय चाललं आहे. हे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा हे सुरू होतं भावनिक आत्मभान, आणि ही साक्षरतेचंच पहिलं पाऊल आहे, मुलांना कळतं की काय वाटतं आहे आणि मग त्याचं काय करायचं हे पुढची स्टेप आहे. अर्थात पालक म्हणून आपण स्वतःचा भावनांक जोपासणं अतिशय आवश्यक आहे. मगाशीच आपण ऐकलं की स्वतःच जर का आपण रागाच्या भरात जोरांदी ओरडत असू आणि सांगत असू की ओरडू नको, समथिंग आयरॉनिकल इजंट इट. स्वतःचा राग आपण त्यांच्यासमोर कसा प्रदर्शित करतोय, आपण को रेग्युलेट करतोय का, म्हणजे स्वतःच्या आणि त्यांच्या भावनांना नियमन व्यवस्थित होत आहे का, आपण स्वतः पेशन्स दाखवतोय का, किंवा स्वतःच्या भावनांचा तीव्र आवेग असेल तर त्याच्यावर आवेगावर कंट्रोल करतोय का, हे सगळं स्वतः सुरुवातीला करता येणं आवश्यक आहे. जसं आपण एरोप्लेनमधून जाताना पाहतो की तिकडे लिहिलेलं असतं की वेन द ऑक्सिजन लेवल्स गो डाऊन, यूज द मास्क, बट यूज द मास्क फॉर युअर सेल्फ फर्स्ट, देन युअर नेबर. तसंच ते म्हणजे घरामध्ये पण वावरताना किंवा कुठेही हा जो भावनांकाचा मास्क आहे तो स्वतः वापरणं खूप आवश्यक आहे. मुलांना नाही म्हणणं, सध्या परमिसिव्ह पॅरेंटिंग, ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस खूप वाढतोय. सगळं दिलं जातं. मी बरेच वेळा विचारतो पालकांना की स्क्रीन टाईम तुम्ही किती ठेवला आहे, तर उत्तर येतं की नाही हो, खूप स्क्रीन टाईम आहे, 4-4 तास तो मोबाईलवर असतो. त्यांना सांगितलं की काही रूल्स बनवलेत का, हो रूल्स बनवले होते हो. मग काय करता तुम्ही, नाही मोबाईल घेतला की तो त्रागा करतो आणि जोरजोरात आदळआपट करायला लागतो आणि ॲग्रेसिव्ह होतो. अर्थात हे इंटरनेट ॲडिक्शनची लक्षणं आहेत. पण अशा वेळेस मुलांना नाही कसं म्हणायचं, आणि जेव्हा मूल उद्विग्न होतं, म्हणजे जेव्हा एखादी रूल सेट केलेलं असतं आणि त्यानंतर उद्विग्न होतं, तर आपण आपल्या ज्या अपेक्षा आहेत मुलांच्या बिहेवियरबद्दल, त्याबद्दल आपण त्या अपेक्षांबद्दल किती आदर करतोय, स्वतःच्याच अपेक्षांबद्दल, ते मूल बघत असतं. जर का आपणच आपल्या अपेक्षांचा आदर केला नाही तर मूल कशाला करेल. जेव्हा नाहीचं हो होतं, ठीक आहे मग घेऊन टाक, कारण आक्रस्ताळेपणा करतोय, चला देऊन टाका, खूप रडतो तो म्हणून आम्ही देतो, हे कायमचं सांगितलं जातं आम्हाला. तर नाही म्हणणं आणि ते नाही कंटिन्युअस ॲसर्टिव्हली नाहीच राहिलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हे नाही जेव्हा म्हणतो तेव्हा मूल स्वतःच्या अपेक्षा भंगाला सामोरं जायला शिकतं आहे, आणि ते फार महत्त्वाचं आहे. संपलं वेळ मला म्हटलं. मला शाळेची घंटा ऐकू आल्यासारखी वाटली एकदम. पण ठीक आहे, थोडक्यात मी 1-2 मिनटात समारोप करतो की स्क्रीन टाईमवर लक्ष ठेवणं, कारण स्क्रीन टाईम हा वयानुसार पण बदलत जातो. पहिल्या 3 वर्षात अजिबात स्क्रीन टाईम नाही. घराबद्दल भावनांबद्दल बोलणं आवश्यक आहे. कधीच बोललं जात नाही, सगळ्या विषयांवर बोलतो, पण आपण तुला कसं वाटतं आहे, असं वाटल्यावर मी काय केलं होतं, काय विचार होते तेव्हा, कसं ऑप्शन काय प्रतिसाद दिला होता, काय चुकलं होतं माझं, याच्याबद्दल मोकळेपणाने आपण बोलायला लागलो की मुलं बोलायला लागतात. आणि भावनांची पॉलिसी निर्माण करणं घरामध्ये फार महत्त्वाचं आहे, की फिलिंग पॉलिसी, की आपल्याला कसं वाटायला हवं आहे आणि ते वाटण्यासाठी आपण काय काय करू शकतो घरामध्ये सगळे मिळून. फॅमिलीमध्ये जर का ही फॅमिली फिलिंग पॉलिसी किंवा भावनांचं धोरण आपण बनवलं तर त्याला नक्कीच उपयोग होईल. भावनिक साक्षरता, भावनिक शब्दसंपदा या गोष्टी आहेत, त्या आपण स्वतः भावनांबद्दल बोलायला लागलो, शब्द द्यायला लागलो तर त्याचा उपयोग होऊ शकेल. त्याचबरोबर स्लीप, हेल्दी डाएट आणि एक्झरसाइज हे फार महत्त्वाचं आहे भावनिक स्वास्थ्यासाठी. आणि त्याच्यासाठी हे भावनिक प्लॅटर आहे, ही जी हेल्दी माइंड प्लॅटर डॉक्टर डॅनियल सिगलनीच सांगितलेली आहे. 24 तासामध्ये या 7 गोष्टींचा तुम्ही बॅलन्स ठेवला तर तुमचं ब्रेन ग्रोथ पण चांगलं होईल आणि भावनिक स्वास्थ्य पण चांगलं होईल. आणि ऑफकोर्स मुलांना माइंडफुलनेस शिकवणं अतिशय आवश्यक आहे सध्याच्या युगामध्ये, कारण आत्ता सध्या अटेन्शन इज अ रिअल प्रॉब्लेम, फोकसिंग. त्यामुळे माइंडफुलनेस ह्या क्षणामध्ये हिअर अँड नाव फोकस करणं, स्वतःचं लक्ष, हे अतिशय आवश्यक आहे. याच्याने मी माझं
थोडं शेअरिंग जे आहे ते संपवतो. धन्यवाद. आणि काही प्रश्न असेल तर वेळ असेल तर घेऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. भावनिक विश्व हा विषयच इतका मोठा आहे की इतक्या कमी वेळात सरांचं कामही इतकं मोठं आहे की इतक्या कमी वेळात मांडणं आणि आपण समजून घेणं आणि ते पचवून घेणं, याला नक्की आपण थोडा वेळ देऊयाच ते सिंथेसाइज करायला. सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार मानते. आता आपण पुढील सत्राला सुरुवात करूयात. या पुढील सत्रामध्ये आपण या क्षेत्रातील 3 तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मुलाखती आपण ऐकणार आहोत आणि या मुलाखतीद्वारे भावनिक अस्वस्थतेची कारणे, आकर्षण, स्पर्धा आणि शोषण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. व्यासपीठावरची संरचना थोडीशी बदलून होईपर्यंत आपण 1-2 मिनटं थांबूयात आणि लगेचच पुढच्या सत्राला सुरुवात करूयात.